बिहारचे निकाल लागल्यानंतर आता भाजपमध्ये फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जाते। बिहारमधील पराभवानंतर संघ भाजपवर नाराज असल्याचं कळतंय। भाजपचे अध्यक्ष अमित शहांवर नाराजी व्यक्त केलेली आहे। अमित शहांना पुन्हा अध्यक्ष करण्यास संघ आता विरोध दर्शवतोय। नितीन गडकरींना अध्यक्ष करायला संघ इच्छुक आहे अशी माहिती सूत्रांकडून जय महाराष्ट्राला मिळते। नितीन गडकरींना आता अध्यक्ष करायला संघ जे आहे ते उत्सुक असल्याचं कळतंय। जय महाराष्ट्राला ही माहिती मिळते सूत्रांच्याकडून। अमित शहांना पुन्हा एकदा अध्यक्ष करायला आता संघाचा विरोध आहे। बिहारचे निकाल जसे हातामध्ये येत आहेत तशी ही माहिती आपल्या हातामध्ये येते। बिहारमधील पराभवाची कारणं जी आहेत त्यावरूनच भाजप अध्यक्ष अमित शहांवर संघाने आता नाराजी व्यक्त केलेली आहे। अमित शहा यांना पुन्हा अध्यक्ष करायला संघ आता विरोध दर्शवतोय असं कळतंय। सूत्रांकडून जी आपल्याला माहिती उपलब्ध होते त्यानुसार आता नितीन गडकरी यांच्या नावावर अध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। आपले प्रतिनिधी विनोद राठोड सध्या आपल्या सोबत आहेत। विनोद, काय अधिक माहिती आहे? बिहार विधानसभामध्ये जे एनडीएचं नुकसान झालं आहे आणि त्याची भरपाई करण्यासाठी संघाचे नेते फार नाराज आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जी सरकार आहे या सरकारमध्ये काहीतरी फेरबदल करण्याची तयारी संघाने दाखवली आहे आणि या पार्श्वभूमीवर थेट भारतीय जनता पक्षाच्या संघटनांमध्ये फेरबदल करण्याचा विचार संघाच्या काही नेत्यांनी केला आहे। आजचा जो पराभव झाला आहे त्याविषयी संघाचे अनेक नेते नाराज आहेत, कारण नरेंद्र मोदी यांची जी नीती होती आणि अमित शहा यांची जी कार्यशैली यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाला आहे आणि त्या पार्श्वभूमीवर संघ आता बिहारसह केंद्रातही संघटनांमध्ये फेरबदल करण्याचा प्रयत्न करणार आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते। तर संघाचे नेते नरेंद्र मोदी आणि अमित शहावर फार नाराज आहे आणि या अनुषंगाने 2016 मध्ये अमित शहा यांचा कार्यकाळ संपणार आहे। त्यानंतर मात्र नितीन गडकरी हे संघाची पहिली पसंत या ठिकाणी दर्शवण्यात आली आहे आणि या माध्यमातून नितीन गडकरी यांनी जो कार्यकाळ पूर्ण केला होता तो संघाच्या दृष्टीने चांगला होता आणि संघांचे जे नेते होते त्यांची सल्लामसलत करूनच नितीन गडकरी यांनी आपला कार्यकाळ पूर्ण केला। या पार्श्वभूमीवर आता मात्र अमित शहा हे संघाच्या कुठल्याही प्रकारे संगनमत करत नाही। त्यांचा जो कार्यकाळ होता संघाच्या अनेक नेत्यांशी दुरावा केला होता आणि संघाची जी विचारधारा आहे त्यापासून कुठे ना कुठे दूर जाण्याचा प्रयत्न अमित शहा यांनी केला का यासारख्या अनेक गोष्टींवरून संघाचे नेते नाराज आहे आणि या पार्श्वभूमीवर आता संघाचे नेते भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय स्तरावर संघटन फेरबदल करण्याच्या तयारीत आहे आणि नितीन गडकरी ही संघाची पहिली पसंत त्यांनी दर्शवली आहे। राजकुमार, हे जे फेरबदल आहेत हे साधारण कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? मुळात आता 2015चं वर्ष संपत आला आणि 2016चं वर्ष सुरू होईल। येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये संघटन फेरबदल होईल, कारण एकंदरीत संघाचे नेते वरील पातळीवरून संघटन फेरबदल करून खालच्या पातळीपर्यंत संघटनामध्ये फेरबदल करण्याचा एक नियोजित आकडा केला आहे आणि या नियोजनाअंतर्गत संघाचे नेते आता केंद्र स्तरावरून फेरबदल करण्याच्या तयारीत आहे आणि यामध्ये सर्वात पहिला नंबर अमित शहा यांचा आहे आणि त्यानंतर अनेक राज्यांची नियोजन पद्धतीने संघटनांमध्ये फेरबदल केला जाईल। परंतु सध्या परिस्थितीत संघाचे नेते अमित शहा यांच्यावर फार नाराजी आहे, कारण बिहारमध्ये जी भारतीय जनता पक्षाला जो फटका बसला आहे त्या फटका अनुसार संघाचे नेते आता लवकरच याबाबत आपला निर्णय घेतील आणि तो संघाचे संघटनमध्ये संघाकडून ज्या काही गोष्टी केल्या जातील त्यामध्ये नितीन गडकरी यांचं नाव सर्वात पुढे येतं आणि नितीन गडकरी कार्यालयाच्या जवळ असल्यामुळे संघ आणि भाजप साधण्याचा एक चांगला दुवा नितीन गडकरी या स्वरूपात भारतीय जनता पक्षाला लाभेल। धन्यवाद तुर्तास तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।